हॅलो हाय नमस्कार. माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आजचा ब्लॉग आहे रक्षाबंधनचा. रक्षाबंधनासाठी मी इथून काही छान अशा राख्या खरेदी केल्या. इथे राख्यांच्या डिझाईन फारच सुंदर आणि वेगवेगळ्या होत्या. रक्षाबंधन जवळ आले की दुकाने अशा रंगीबेरंगी राख्यांनी भरून जातात आणि ते पाहायला फारच भारी वाटते. तर माझ्या या रक्षाबंधनाच्या दिवसाची सुरुवात झाली देवपूजेपासून. देवपूजा केल्यावर मन कसं अगदी प्रसन्न होऊन जाते आणि सणासुदीच्या दिवशी तर बाकी सगळी कामे बाजूला ठेवून मी पहिल्यांदा देवपूजा करते. सुरुवात देवपूजेपासून झाली की मन प्रसन्न अगदी राहते. त्यामुळे आजही सर्वात प्रथम देवपूजा केली आणि मग बाकीच्या कामाला लागले. त्यानंतर करायला घेतले थोडेफार डेकोरेशन. एक गालीच्या अंथरून त्यावर पाट ठेवून बाजूला थोडेफार डेकोरेशन करून घेतले. तर मी केलेले हे डेकोरेशन तुम्हाला कसे वाटले हे मला नक्की सांगा. डेकोरेशन अगदी थोडेच केले आहे तरी पण ते तुम्हाला आवडले का हे मला नक्की सांगा. थोडेफार डेकोरेशन केल्यानंतर मी स्वतः तयार व्हायला घेतले. जास्त वेळ न लावता मी पटापट तयार झाले आणि आरतीचे ताट करायला घेतले. आरतीच्या ताटामध्ये 2 निरंजनं, हळदी कुंकवाचे करंडे, साखर, अक्षदा व त्याचप्रमाणे मी आणलेल्या राख्या ठेवल्या आणि अशा प्रकारे हे ताट तयार करून घेतले. तयार केलेले हे ताट नेऊन मी पाटासमोर ठेवले. अगदी काही वेळातच दादा आणि वहिनी आले आणि त्यांना मी ओवाळले.
दोघांनी मिळून मला दिलेले हे गिफ्ट बघण्याची एक्साइटमेंट तर मला होतीच, पण ते बघण्याआधी मी वहिनींना राखी बांधून घेतली. आता तुम्ही म्हणाल मी वहिनींना कशी काय राखी बांधते? त्याचं कारण असं आहे की जसा मला माझा भाऊ जपतो, सांभाळून घेतो, अगदी तसेच त्याही मला जपतात, सांभाळून घेतात आणि प्रत्येक प्रसंगात सोबत असतात. त्यामुळे गेली 6 वर्ष मी त्यांनासुद्धा राखी बांधते. ते मी वहिनींना हळदी कुंकू लावले तर अनुसुद्धा तिला हळदी कुंकू लावायसाठी मागे लागली. वहिनींनी तिलासुद्धा छोटेसे असे हळदी कुंकू लावले. तर आता मी पाहणार होते या दोघांनी मिळून मला काय गिफ्ट दिलेले आहे. तर हा व्हिडिओ बनवताना दादाने मोबाईल उभा धरलेला होता, त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला उभा पाहायला मिळत आहे. तुम्ही सुद्धा पहा या दोघांनी मिळून मला काय गिफ्ट दिलेले आहे. तर त्यांनी मला इथे बाउल आणि प्लेटचा क्रोकरी सेट दिलेला आहे. तर आजकाल मी यूट्यूब शॉर्टसाठी वेगवेगळे फूड व्हिडिओ बनवते, ते अजून सुंदर व्हावेत यासाठी त्यांनी मला हे गिफ्ट दिलेले आहे आणि हे गिफ्ट मला खरंच मनापासून खूप आवडलेले आहे. त्या दोघांनाही मनापासून थँक्यू. अचानकच इथे खूप जोरदार पाऊस पडत होता. तुम्हाला दिसतच असेल की किती जोरदार पाऊस बाहेर चालू आहे. अगदी गाराही पडत होत्या. अचानकच पाऊस कसा काय आला हा विचार तर मीही करत होते, पण हा पाऊस सगळीकडेच पडत होता. तर काही वेळातच ओंकार आला. ओंकार माझा लहान भाऊ आहे आणि त्यालाही मी ओवाळली व राखी बांधून घेतली. त्यानंतर संध्याकाळी आम्ही वहिनींच्याकडे गेलो आणि वहिनींनी यांना राखी बांधली. त्याचसोबत यांच्यासाठी आलेल्या बाकीच्या राख्यासुद्धा वहिनींनीच बांधल्या. वहिनीसुद्धा यांनी दिलेले गिफ्ट पाहण्यासाठी एक्सायटेड होत्या. चला तर मग पाहूया यांनी वहिनींना काय गिफ्ट दिले आहे.
त्यांनी वहिनींना इथे न्यूट्रीप्रोचा ज्युसर प्लस मिक्सर ग्राइंडर दिलेला आहे. अनुला खूप वेगवेगळ्या प्रकारचे ज्यूस बनवावे लागतात, त्यामुळे आता या ज्युसरमुळे वहिनींचे काम खूप सोपे होणार आहे. त्यामुळे वहिनींना हे गिफ्ट फार जास्त आवडलेले होते. अशा प्रकारे रक्षाबंधनाचा दिवस फारच सुंदर सगळ्यांच्या सोबत गेला. अशाच वेगवेगळ्या व्हिडिओंसाठी व वेगवेगळे ब्लॉग पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. लवकरच भेटू नव्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.